आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे बापरे, एवढ्या सप्लिमेंट्स? मगाशी तुझ्याकडे बघून वाटलं नव्हतं तू एवढं लिहिशील म्हणून। सराव मगाशी मी अभिलय घाबरलेलो, पण मनात फक्त महाराजांचा विचार आणला आणि मनगटात असं बळ आल्यासारखंच झालं। महाराजांच्या नावातच एवढी ताकद आहे की नाही, भीती सगळी पळूनच जाते। काय महाराजांचं नाव? पेपर लिहिण्याचा आणि महाराजांचा काय संबंध? अहो, त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग आपल्याला काय ना काहीतरी शिकवून जातो। महाराजांचं धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास, समाजकारण, राजकारण ह्या सगळ्यातनं आपल्याला काय ना काहीतरी शिकायला मिळतंय। आता बघा की त्यांचं कार्य आणि शिकवण एवढी महत्त्वाची आहे, म्हणून तर त्यांचा पराक्रम आणि वैभवशाली इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता आणि आपल्या देशापुरता मर्यादित नाही राहणार, तर अख्ख्या जगाला कळणार आहे। अहो, आता युनेस्कोनं जागतिक वारसा यादीत महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करून घेतलाय। आपल्या महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातील जिंजी, म्हणजे आता आपल्या या किल्ल्यांचा, महाराजांचा आणि स्वराज्याचा वैभवशाली इतिहास जागतिक स्तरावर पोहोचणार आहे। अहो, ही अभिमानाचीच गोष्ट आहे आपल्या मराठी माणसासाठी। तुम्ही बघाच, आता फक्त आपणच नाही तर अख्खं जग म्हणेल काय? हर हर महादेव, जय भवानी। कमळी, तुला कसा गेला ग पेपर? आपण जर परीक्षेत पास नाही झालो ना तर सर आपल्याला घरी पाठवून देतील। मला तरी ठीक गेलाय। निंगी, तुला कसा गेलाय पेपर? माझं काय हाला तसा गेला पेपर। आता आई तू जायलाच माझी काळजी। मी होतो पुढे, तुम्ही दोघे या मग। तो मिस गावछाप, एक ये कीचड़ में खिला कमल, आम्हाला आली धमल। तू पेपर मध्ये काय लिहिलं की पेपरचा टाइम वेस्ट होईस त्यावर असंच टाइमपास करत बसली? ए गावछाप, अजूनही टाइम आहे। पॅक युअर बॅग्स अँड गेट आउट ऑफ हिअर। आम्ही का जाऊ? हे निंगू टिंगू, कच्चा लिंबू, बहिरी आहे का? काय प्रिन्सिपल सरांनी काय म्हटलं? जे टेस्टमध्ये फेल होतील ते कॉलेजच्या बाहेर उडून जातील। आणि तुम्ही जो पेपर लिहिला असेल ना, तो चेक करणाऱ्याला दया जरी आली तरी तुम्हाला 0च मिळणार। यू गाइज डिझर्व अ बिग बिग 0। ए चिवचिवाट, अगं बास, धीर घे, किती उडतेस? आणि काय म्हणलीस? आम्हाला 0 मिळणार? लिंगे, बघ की यांचं तोंड कसं झालंय, अख्खं गिळलेलं आल्यावानी झालंय। धक्का बसला? तू हाच विचार करत असशील की हिला चुकीची प्रश्नपत्रिका दिली तरी बी ही पास होणार कसं म्हणते, होय की नाही? जाऊ दे, टोचक्याला त्रास देऊ नको, झेपायचं नाही। मीच सांगतो, आठव काल लायब्ररीत काय झालेलं आठव? तुझ्या परफ्यूमचा वास येणार नाही असं वाटलं तुला? नुसतं ग, तू तुझ्या माणसासनी पाठवणार आमच्याकडं खोटी प्रश्नपत्रिका घेऊन। परफ्यूमचं काय करणार? त्याचा तर वास आला की त्यावरनच कळलं हे तुझ्याच डोसक्यातलं पीक येते। आणि मग कळल्यावर आम्ही काय तुझ्यावर विश्वास ठेवायला खुळे झालो होय? काय ग निंगे? मग काय काय गे आणके? आता कळलं का तुला कोण 0 हाय आणि कोण हिरो हाय ते? शी, आणि तसं बी तू आम्हाला खरी प्रश्नपत्रिका दिली असती की नाही तरी आम्ही ती घेतली नसती। कारण ज्ञान मिळवणं म्हणजे चोरी करणं नाही, तर देवाची पूजा करून त्याचा आशीर्वाद मिळवण्यासारखं पुण्याचं काम आहे। कळलं का? नको नको, तुझ्या डोसक्यावरनं 10 फुटावरनं सगळं गेलं असेल नाही का? ए गावच्या चिवचिवाट, शेवटचं सांगतोय, माझा अंत बघू नको, तुला परवडणारच नाही ते। चल लिंगे। अरे एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आमचा नाद आणि जिंदगी बरबाद। हा
डाऊन अनिका. काम डाऊन यार, आता तर तिने फक्त एक्झाम दिले, अजून रिझल्ट येणं बाकी आहे आणि रिझल्ट चेंज करणं आपल्या हातात आहे. फॉरगेट एव्हरीथिंग, लेट्स गो फॉर पार्टी. Shut up! Just shut up, everyone! I want all of your mouth shut! मी तू करण डोकं बिकं फिरलंय का? डोकं नाहीये तुला? Have you gone crazy? तुला माहित पण नाहीये माझ्या डोक्यात काय चालू आहे आणि इथे तुला पार्टीचं सुचतंय. आणि का कुठल्या तरी गावछापसाठी तू तुझा मूड का खराब करून घेतेस? अगं तिची लायकी तरी आहे का? एक्झॅक्टली. आणि त्या कंपनीमुळे आपण अफेक्ट होत राहिलो ना तर तिचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि तसं पण आपण खूप दिवस पार्टी नाही केले. लेट्स गो. ऐक ना, ऋषी सरांना बोलव. ते आले की तुझा मूड एकदम ठीक होईल. कॉल करता. कमळे मला की नाही तुझी दृष्ट काढावी वाटते बघ. गुणाची ग माझी कमळी ती. माझीच नजर लागायची तुला. त्या माकडीनी बरोबर ना एकदम बरोबर वागलीस बघ तू कमळे. माझी कमळी ग ती. बघितलंस कशी कडाडा बोट मोडली आहेत ती. कमळे तुला की नाही कुणाची तर नजरच लागली आहे बघ. आपल्यासनी नापास करायला कसलं नाटक बसवलेलं ग तिनं. लईच बाधा आहे तिथली माणसं. जाऊ दे, त्यांचं वागणंच तसलं आहे, त्याला आपण तरी काय करणार. वय बरोबर आहे तुझं. राहिलं परीक्षेचं टेन्शन. आता तुलाही अभ्यास करून परीक्षा दिली ना मग मला कसलं बी टेन्शन नाही. आता हॉस्टेलवर जातो आणि निवांत पडतो बघ. निंगे, हा तुला एक विचारायचं म्हणतो. विचार की मग. तू जेव्हा जागे असतेस तेव्हा झोपायचा विचार करते. मग जेव्हा झोपतेस तेव्हा कसला विचार करत असशील ग? काय माहित कसला तरी खायचा विचार करत असणार. खुळीच आहेस बघ. हॅलो, हाय, एम आय डिस्टर्बिंग यू? येस येस करेक्ट करेक्ट. म्हणजे मी म्हणला मी त्रास देतोय का तुम्हाला? अहो नाही सर, तसं काही नाही. नॉट ॲट ऑल. अरे वा, गुड. मग कसा होता पेपर? हो एक नंबर सर. मी त्रासचा पेपर लिहिलाय डिक्ट कमळी सारखा. म्हणजे नाही म्हणजे मला बी लय भारी गेला आणि कमळीला बी. हो होय सर. अहो लय भारी पेपर केला बघा. आता बघूया पुढे काय होतंय. नाही, मला माहिती होतं तुला पेपर चांगलाच जाणार. बरं मग आता ट्रीट पाहिजे. ही रीत काय असतंय ते? अगं म्हणजे पार्टी, मित्रांबरोबर बाहेर जायचं, खायचं प्यायचं, सेलिब्रेट करायचं. असं होय, चालतंय की. कमी चल की जाऊया. मिंगे, हा ते येडे आहेस का ग जरा? त्यांनी नुसतं म्हणायचं उशीर, तू लागलीस नाचायला. कमळे असं काय करायलीस? आता रुकाकीचा वाढदिवस आहे ना व, मग तो साजरा करायला नको. मग ह्यांचं काय ते टिरीक फिरीक आणि ते बी होऊन जाईल. त्यामुळे अगं लाईफमध्ये असा छोटा मोठा आनंद सेलिब्रेट करायचा नसतो. आता तू गावाकडे असतीस तर आई आणि आबांनी हा आनंद साजरा केलाच असता ना. होय,